श्री स्वामी समर्थ। आज श्री साई गणेश मंदिराच्या वतीनं या ठिकाणी स्वामी प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळी श्री स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर स्वामी समर्थांचा नामजप, त्याचप्रमाणे स्वामी चरित्र वाचन अशा प्रकारचा कार्यक्रम आज दिवसभर या ठिकाणी पार पडलेला आहे आणि संध्याकाळी 4 वाजता तुश्राव्य असं भजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक 7 वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन श्री साई गणेश मंदिराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आज आपण बघतो मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्वामी समर्थांच्या कार्यक्रमाचं आयोजन श्री साई गणेश मंदिराच्या वतीनं केलं जातं आणि आपल्या परिसरातील भक्त भाविक असतील जे मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्वामींचे भक्त आहेत हे येत असतात, विविध प्रकारे आपली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करत असतात आणि दिवसभर आपण बघतो या मंदिरामध्ये सातत्यानं लोकांची ये-जा असते आणि स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी आणि दिवसभर खूप मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी उपस्थित राहून स्वामींची सेवा करण्याचं या ठिकाणी काम करत असतात। दिवसभर आपला परिसर स्वच्छ करण्याचं, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरामध्ये नामजप करून अगदी चांगलं वातावरण या ठिकाणी वास्तुविहार आणि परिसरामध्ये होत असतं। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर जे असतील, विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब पाटील असतील, असे अनेक नेते या कार्यक्रमाला सातत्यानं मागच्या अनेक वर्षापासून येत आहेत। आपल्या परिसरातील अनेक भक्त भाविक त्याचप्रमाणे राजकीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचं काम करतात। श्री साई गणेश मंदिराच्या वतीनं या सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व भक्त भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ठिकाणी महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्रणय मोरे। स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना प्रथम खूप खूप शुभेच्छा। सालाबाद प्रमाणे याही वर्षी या साई गणेश मंदिरातर्फे स्वामी प्रकट दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। याबद्दल मंडळातर्फे खूप खूप कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। मंडळाचे अध्यक्ष श्री समीर कदम साहेब यांच्या मार्फत तसेच इतर पदाधिकारी यांच्या मार्फत खूप मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे। मंडळातर्फे नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन या दिनी पार पडले जात आहेत। संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे, तरी मी सर्वांना विनंती करतो की त्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या दिनी विविध असे कार्यक्रम जे पार पडले आहेत त्यात सर्वांनी सहभागी व्हावे ही आपल्या सर्वांसमोर विनंती करतो। धन्यवाद। मी सुशांत मनोहर पाटोळे, साई गणेश मंदिर ट्रस्टचा सदस्य। आज आमच्या साई गणेश मंदिर मंदिरामध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचा मोठा कार्यक्रम केला जातो। दरवर्षी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम केला जातो। पुऱ्या खारघरमधून लांब बऱ्याच ठिकाणावरून इथे माणसं येतात। महाप्रसादाचा लाभ असतो, सकाळची पूजा असते, अभिषेक असतो, बरेच काय स्वामींचे सगळे कार्यक्रम इथे घेतले जातात। दिवसभर रेलचेल माणसांची चालूच असते। तसेच आमच्या मंदिरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते वर्षानुवर्षे इथे देवाची सेवा करत आहेत। त्यातले आपले मामा, आमचे चव्हाण काका, आमचे सोनसुरकर काका हे सर्व इथे मनापासून काम करत असतात, मनापासून सेवा करत असतात आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही हे जे केलेलं आहे, हे जे मंदिर उभारलेलं आहे देवाच्या कृपेने, ते आज खूप चांगल्या रीतीने आम्ही पार पाडत आहोत। त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन, धन्यवाद की ते आम्हाला सहकार्य करत आहेत। श्री स्वामी समर्थ। श्री साई गणेश मंडळ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनाचे आयोजन या ठिकाणी आज केले आहे आणि दरवर्षी भरपूर प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि दर्शनाचा लाभ घेत असतात। तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि या सर्व कार्यक्रमासाठी आमच्या मंडळाचे जे कार्याध्यक्ष आहेत भाऊ पाटोळे किंवा इतर पदाधिकारी आहेत, जसे की मोरे साहेब आहेत, दिनेश राणे आहेत, सुशांत पाटोळे, अविनाश उकडे, विकास येवले, म्हात्रे सर, प्रथमेश मोरे, प्रणय मोरे, असे असंख्य लोक आहेत, रहिवासी आहेत या ठिकाणी, जे आपल्या परीने त्यांना शक्य असेल त्याप्रमाणे मदत करतात। मग ती
फिजिकली असो, आर्थिक असो किंवा इतर कुठल्याही बाबतीतील, आणि प्रत्येक आमच्या या कार्यक्रमात उत्सवात प्रचंड जोमाने सहभागी होत असतात आणि आपली मदत आपल्यापर्यंत करत असतात, आणि त्यांच्याचमुळे या कार्यक्रमाला आम्हाला प्रचंड यश प्राप्त होते. विविध प्रकारचे राजकीय नेते देखील दरवर्षी आमच्या या कार्यक्रमाला भेटी देत असतात. आमच्या येथील समाजसेवक श्री समीरजी कदम साहेब यांच्या सहकार्याने आमचे सर्व उत्सव या ठिकाणी खूपच छान प्रकारे पार पडतात. त्यामुळे आम्ही सर्व मंडळ, सर्व भाविक भक्तांचे, देणगीदारांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद.